ची जनसन्मान यात्रा आज नागपूरमध्ये आहे आणि काटोलमध्ये जनसन्मान यात्रा असून या जागेवरून महायुतीमध्ये खरं तर रस्सीखेच होण्याची शक्यता आहे। मात्र त्याआधी ही थेट दृश्य आपण पाहतोय। काटोलमधली दृश्य आहेत। अजित पवार यांची ही रॅली इथे पार पडते। तर लाडकी बहीण कार्यक्रमाच्या निमित्तानं नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत आणि काटोलमध्ये आज त्यांची रॅली पार पडते। खरं तर काटोलमध्ये रॅली करत विधानसभेसाठी काटोलची जागा आपल्याला मिळावी असेच संकेत अजित पवार या रॅलीच्या माध्यमातून देत आहेत का असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांचं स्वागत करण्यात येत आहे। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देखील त्यांच्या या रॅलीला उपस्थित आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ही जनसन्मान यात्रा आज नागपूरमध्ये आहे। काटोलमध्ये जनसन्मान यात्रा असून या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे आणि यावर अजित पवार यांनी स्वतः मोठं वक्तव्य केलेलं आहे। जागा वाटपाच्या चर्चेची पहिली बैठक आटपलेली आहे आणि त्यामुळे निवडून येईल त्यालाच तिकीट हाच जागा वाटप करतानाचा निकष असणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिलेली आहे। काटोलमध्ये तुमची यात्रा याचा अर्थ असा होता की काटोलवर दावा केला तुम्ही लढणार। एक मिनिट, आम्ही अजून एकत्र त्या ठिकाणी एक पहिले आमचा राऊंड झालेला आहे। आम्ही त्याच्यामध्ये परत बसणार आहोत आणि साधारण 288 मतदारसंघातले कुठले कुठले मतदारसंघ कुणी कुणी निवडायचे त्या पद्धतीनं चर्चा करून मार्ग काढू। आता किती जागांवर एकमत झालं? मी एक मिनिट, ज्या दिवशी आमचं सगळं होईल त्यावेळेस मस्तपैकी तिघं मिळून प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगू। हे आता पहिलं इलेक्टिव्ह मेरिट निकष। नागपुरातील रेशीमबाग मैदानावर आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भातील कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत। दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री नागपूर विमानतळावर येतील तर या कार्यक्रमाला मंत्री गिरीश महाजन, धर्मराव बाबा आत्राम आणि इतर मंत्री देखील उपस्थित असतील। लाडकी बहीण योजनेवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा सरकारवर तोफ डागली आहे। लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली महिलांची मतं मिळवण्यासाठी सरकारी तिजोरीची लूट सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय। कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी बीडीओला 2000 महिलांचं टार्गेट दिल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केलेला आहे। रेशीमबागमध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आयोजित केला आहे। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि त्यांचे उपमुख्यमंत्री येणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली सरकारी तिजोरीची लूट करून महिलांची मतं मिळवण्यासाठी सरकारी तिजोरी साफ करायचा धंदा तर तुम्ही केलाच, पण त्याबरोबर स्वतःच्या प्रसिद्धीसाठी, स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी, लोकांची गर्दी जमवण्यासाठी प्रत्येक व्हिडिओला तुम्ही 2000 महिलांचा टार्गेट देताय, 50-50 बसेस भरून आणायचा टार्गेट देताय। हे काय ही लोक या तुम्हाला थोडी लाज वाटत नाही सरकार म्हणून? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागितलेली माफी ही राजकीय असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे। आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी माफी मागितल्याचं राऊत म्हटलेत। पंतप्रधान मोदींनी त्यांचं काम केलं असलं तरी महाराष्ट्र देखील महाराष्ट्राचं काम करेल असा इशारा देखील संजय राऊतांनी दिला आहे। या राज्याचे मुख्यमंत्री, या राज्याचे 2 उपमुख्यमंत्री यांनी जी भूमिका बजावली आहे शिवरायांच्या अपमानात, त्याचा तपास कोण करणार? आरोपीला अटक कोण करणार? शिल्पकाराला ही सुपारी कोणी दिली काही कोटींची? त्यांची नावं कधी समोर येणार? सार्वजनिक बांधकाम खात्याने हे केलेलं काम आहे, त्या मंत्र्यांचा राजीनामा कोण घेणार? आणि पुतळ्या मागचं जे ठाणे कनेक्शन आहे, तर ठाणे कनेक्शनचा सूत्रधार जो आहे मंत्रिमंडळात वर्षा बंगल्यावर, त्याचा राजीनामा कोण घेणार? 'त्याच्यामुळे माफीने प्रश्न सुटत नाही.
मी जे म्हणतोय प्रधानमंत्र्यांना यात राजकारण आणायचं आहे. वीर सावरकरांचा विषय पूर्णपणे वेगळा. सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कदापि होऊ शकत नाही. वाटल्यास तुम्ही प्रधानमंत्र्यांनी आमच्या 6 सौंदर्य पानं हे सावरकरांचं पुस्तक आम्ही त्याला वाचायला पाठवू, प्रधानमंत्र्यांना वाचायला पाठवू. सावरकरांचा विषय पूर्णपणे वेगळा आहे. काँग्रेसनं काय करायचा काँग्रेसचा प्रश्न असेल, पण आपण वीर सावरकरांना अद्याप भारतरत्न देऊन सन्मानित का केलं नाही, त्याबद्दल तुम्ही सावरकरांची माफी मागा. जम्मू काश्मीरमध्ये आजही काश्मीरी पंडितांवर जो अत्याचार होतोय त्याबद्दल माफी मागितली असते. महिलांवरील अत्याचारात वाढ होते त्याबद्दल माफी मागितली असते. पण प्रत्येक वेळेला निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कृती करायची, पावलं टाकायची, ही आमच्या प्रधानमंत्र्यांची खासियत आहे. त्याच्यामुळे छत्रपती शिवरायांची मागितलेली माफी हा तुमचा व्यक्तिगत विषय आहे, हा राजकीय विषय आहे. ही जर माफी मागितली नाही तर महाराष्ट्रच आपल्याला माफ करणार नाही, पण महाराष्ट्राने तुम्हाला माफ केलेलं नाही हे तुम्हाला कळेल.